दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तसंच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले। महायुती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना आणि विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिलं। नुकतंच जानेवारी महिन्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे राज्यस्तरीय विशेष निमंत्रित पदाधिकाऱ्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये सर्वाधिक उमेदवार निवडून येतील याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली असून त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुतारवाडी गीताबाग येथे भेट घेऊन त्यांना शाल, टोपी, तटकरे सहकुटुंबाची फोटो प्रतिमा भेट देऊन भला मोठा हार घालून त्यांचा विशेष सत्कार केलाय। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माणिक कांबळे, महादेव राठोड, दीपक आर्गेल आदींची उपस्थिती होती। राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे। सर्वसामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य कणा राहणार आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा, विकासात्मक कार्यपद्धत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनकल्याणार्थ घेतलेले महत्त्वाचे निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीवर भर द्यावा अशा सूचना यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिल्या। सोलापूर शहरामध्ये इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक सभासद नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या सत्कारावेळी दिली आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।